या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य पारूला म्हणत असतो की तू माझ्यासाठी जेवण घेऊन इथपर्यंत आली, पण मी तुला विचारलंच नाही की तुझं जेवण झालं आहे की नाही. तू पटकन माझ्यासोबत जेवण करण्यासाठी बस. मात्र पारू या गोष्टीसाठी नकार देते, पण आदित्य तिचं काही ऐकत नाही आणि तो पारूला त्याच्याच खुर्चीवर बसवण्यासाठी निघतो. पण पारू म्हणते की आदित्य सर, मी इथे नाही बसू शकत. मग आदित्य तिच्यासाठी दुसरी खुर्ची घेऊन येतो आणि मग तो स्वतःच्या हाताने पारूला जेवण भरवायला सुरुवात करतो. त्यामुळे पारू तर खूपच खुश होते. तर दामिनीचा तो माणूस त्यांच्या केबिन बाहेरच उभा असतो, पण त्या कंपनीचा दुसरा एक एम्प्लॉय त्याला तेथून जायला सांगतो. तर इकडे आदित्य पारूला जेवण भरवत असताना पारू मुद्दाम त्याचं बोट चावते. त्यामुळे आदित्य तिच्यावर ओरडून म्हणतो की अगं हे काय करतेस तू. तर पारू आदित्यला पाहून हसू लागते. त्यामुळे आदित्य एकटक तिच्याकडेच पाहत राहतो आणि मग तिच्या डोळ्यांमध्ये तो हरवून जातो. मग त्यानंतर तो अचानक पारूच्या जवळ जातो आणि फक्त तिच्या डोळ्यांकडे पाहत बसतो. तो म्हणत असतो की पारू, माहीत नाही का, पण तुझे हे डोळे मला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत आहे. आणि आदित्यचं हे वाक्य ऐकून मात्र पारू खूपच घाबरते. ती पटकन दुसरीकडे नजर वळवते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, माहीत नाही का, पण असं वाटते की या डोळ्यांशी मी रोज बोलतो. हे डोळे रोज माझ्या जवळच असतात. मी रोज यांची काळजी घेतो आणि हे डोळेसुद्धा माझ्यासाठी खूप काही करतात. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून पारू घाबरून म्हणते की हे काय बोलताय तुम्ही. तर आदित्य म्हणतो की आपल्या काजळाच्या ब्रँडवर जे डोळे आहेत ते डोळे सेम तुझ्या डोळ्यांसारखेच आहेत ना गं. पण पारू म्हणते की नाही नाही, तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. आणि मग त्यानंतर ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते. तर आदित्य हसतच मनाशी म्हणत असतो की ठीक आहे पारू, आता जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस ना की हो आदित्य सर, ते डोळे माझेच आहे, तोपर्यंत मग मी सुद्धा तुला कळू देणार नाही की मला तुझं हे सिक्रेट माहिती. आणि मग त्यानंतर पारू आदित्यचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे दामिनी अहिल्याचीच वाट बघत असते. थोड्याच वेळात अहिल्या आणि मोहन त्या ठिकाणी येतात. अहिल्या पारूला हाका मारत असते. तर दामिनी म्हणते की वहिनी, उगाच तुम्ही तिला हाका मारू नका, कारण पारू घरात नाहीये. तर अहिल्या विचारते की मग कुठे गेली ती. तर दामिनी हसतच सांगते ऑफिसमध्ये आदित्यला जेवण भरवायला. आणि ते ऐकून अहिल्या चिडून म्हणते की काय बोलतेस तू. तर दामिनी म्हणते की सॉरी, ती पारू ना आदित्यला टिफिन देण्यासाठी ऑफिसमध्ये गेली. तर मोहन म्हणतो की पारू घरातलं काम अर्धवट सोडून ऑफिसमध्ये नाही जाणार, आमचा यावर विश्वास नाही. तर दामिनी म्हणते की बरं झालं हे वाक्य तुम्हीच बोललात, आणि आता कसं आहे ना, मी पुराव्याशिवाय काही बोलतच नाही. याआधी मी एकदा दोनदा माती खाल्ली आहे, पण यावेळी नाही. आता मी येताना सबळ पुरावा घेऊनच आली. आणि मग त्यानंतर तिच्या माणसाने तिला आदित्य आणि पारूचा जो व्हिडिओ पाठवलेला असतो तो व्हिडिओ ती अहिल्याला आणि मोहनला दाखवते. आणि मग प्रीतम आणि प्रियाला देखील आवाज देत त्या ठिकाणी बोलावते. तर अहिल्या आणि मोहन तो व्हिडिओ पाहतात आणि पारूला आदित्यच्या इतक्या जवळ पाहून ते दोघेही चिडतात. तोपर्यंत प्रिया आणि प्रीतम देखील त्या ठिकाणी आलेले असतात. तर दामिनी म्हणत असते की वहिनी, बघितला ना तुम्ही व्हिडिओ, आणि मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते की तुम्ही त्या पारूवर असा आंधळा विश्वास ठेवू नका. ती आपल्या आदित्यला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यावेळी मोहन म्हणतो की दामिनी, तू उगाच काहीतरी बोलू नको. मात्र दामिनी म्हणत असते की तुम्हाला ना खरंच काही कळत नाही. आणि मला एक सांगा, त्या पारूचा काहीतरी हेतू असणारच ना, त्याशिवाय ती अशी ऑफिसमध्ये का जाईल. आणि आपण असं गृहीत धरूयात की ठीक आहे, तिचा काही हेतू नाही आहे, तिचा काही फायदा नाही आहे, पण मग आपलं तर नुकसान आहे ना या सगळ्यात. हवं तर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तुम्ही त्या पारूलाच विचारा. आणि त्यावेळी पारू ऑफिसमधून घरी येते. पहिल्या तिला मोठ्याने आवाज देत थांबवते आणि विचारते की कुठे गेली होतीस तू पारू. आणि त्यामुळे पारू खूप घाबरते. तर दामिनी हसतच म्हणत असते की कसं आहे ना पारू, मांजराला वाटतं की ते डोळे मिटून दूध पितंय, त्यामुळे त्याला कोणीही बघणार नाही. मात्र जगाचे डोळे उघडे असतात आणि आता तू जे काही केलं आहे ना ते सगळ्या जगाने बघितलंय, त्यामुळे खोटं बोलून काही उपयोग नाही आहे. आणि ती पुन्हा पारूला विचारते की कुठे गेली होतीस तू. पण पारू काही उत्तर न देता फक्त अहिल्याकडे पाहत असते. तर अहिल्या तिला विचारते की कुठे गेली होतीस तू. मग पारू कबूल करते की देवी आई, मी आदित्य सरांच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्यासाठी टिफिन घेऊन. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की बघितलं ना वहिनी, आता कशी चोराने त्याची चोरी कबूल केली. तुम्ही ना आत्ताच्या आत्ता या पारूला शिक्षा द्या, कारण कोणाच्या सांगण्यावरून ही आपल्या आदित्यसाठी डबा घेऊन गेली होती.
नको तिथे हिला कोण शहाणपणा करायला सांगतं. आणि मग त्यानंतर ती म्हणते की थांबा वहिनी, तुम्ही शिक्षा देण्याऐवजी ना मीच हिला शिक्षा देते. आणि मग ती पारूला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते. पण अहिल्या म्हणते की थांब दामिनी, पारूने इतकी मोठी चूक केलेली नाही आहे ज्यासाठी तिला घराबाहेर काढावं लागेल. आणि ते ऐकून दामिनी विचारते म्हणजे. आणि मग अहिल्या आणि मोहन एकमेकांकडे पाहून हसतात, कारण ज्यावेळी ते व्हिडिओ पाहत असतात त्यावेळी त्यांनी आदित्यचं आणि पारूचं बोलणं ऐकलेलं असतं. आदित्यला जेव्हा ठसका लागलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो की नक्की आईनेच आठवण काढली असणार. तर पारू त्याला सांगत असते, हो आदित्य सर, खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण तुमच्याकडे आई आहे. आईसारखं प्रेम कोणीही करत नाही. आणि त्यांचं हेच बोलणं अहिल्याने ऐकलेलं असतं, त्यामुळे ती पारूवर अजिबात चिडत नाही. उलट ती पारूला म्हणते की गेल्या 2-3 दिवसांपासून मला वाटतच होतं की आदित्यचं त्याच्या जेवणाकडे व्यवस्थित लक्ष नाही आहे. मी तुला सांगणारही होते की तू त्याच्यासाठी डबा घेऊन ऑफिसमध्ये जा, पण मी विसरले. मात्र तू माझ्या मनातलं ओळखलंस आणि त्याच्यासाठी टिफिन घेऊन ऑफिसमध्ये गेली. खरंच तुझे उपकार आहेत आणि तुझे आभार मानावे तेवढे कमी. आणि मग ती पारूला असंही विचारते की आदित्य व्यवस्थित जेवला ना. त्यावर पारू हसून हो म्हणते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण आपापल्या कामासाठी जातात. दामिनीचा मात्र पूर्णपणे चेहराच उतरलेला असतो, कारण मोहन तिला चांगलंच सुनावतो. दुसरीकडे पारू घरी आल्यानंतर आदित्यने दिलेले ते कानातले काढून ठेवते आणि प्रेमाने त्यांच्याकडे पाहत बसते. तितक्यात गणी त्या ठिकाणी येत विचारतो की तायडे, तुला हे कानातले कोणी दिले? पण पारू त्याला काही सांगायला तयार नसते. त्यामुळे गणी म्हणतो की ठीक आहे, मग आता मी तुझं नाव बाला सांगतो. त्यामुळे पारू घाबरून म्हणते की नाही गणी. आणि मग ती त्याला सांगते की मला आदित्य सरांनी हे कानातले दिले आहेत. आणि ते ऐकून तो गणीसुद्धा खूपच खुश होतो आणि पारूला चिडवायला सुरुवात करतो. पण त्यांचं बोलणं सुरू असतानाच मारुती त्या ठिकाणी येतो, त्यामुळे ते दोघेजण घाबरतात आणि लगेच विषय बदलवतात. दुसरीकडे आदित्य त्याच्या रूममध्ये असतो आणि तो बाल्कनीमध्ये जाऊन ताऱ्यांसोबत बोलत असतो. आणि त्याचं बोलणं नेमकं प्रीतम ऐकतो आणि हसतच म्हणतो की दादा, एकतर तू प्रेमात पडला आहेस किंवा वेडा झाला आहेस. खरं खरं सांग, काय चाललंय तुझं? आदित्य म्हणत असतो की प्रीतम, तू उगाच काहीतरी बोलू नको, असं काही नाही आहे. आणि मग तो पटकन त्याच्या खोलीत येतो. मात्र प्रीतम काही त्याचा पिच्छा सोडत नाही. तो आदित्यला म्हणत असतो की दादा, मला खरं खरं सांग, तू कोणाच्या तरी प्रेमात पडला आहेस ना? आणि मग आदित्यसुद्धा लाजून म्हणतो की हो प्रीतम. त्यामुळे प्रीतम मोठमोठ्याने ओरडत आनंदाने नाचू लागतो, गाऊ लागतो. आणि त्यांचा आवाज ऐकून अहिल्या त्या ठिकाणी येते. ती विचारते की हे काय चाललंय? पण मग आदित्य तिला काही कळू देत नाही. तो म्हणत असतो की अगं आई, काही नाही, हा प्रीतम ना काहीतरी किस्से सांगत होता. मी त्याला सांगितलं सुद्धा की मला झोपायचं आहे, पण बघ ना, तो काही ऐकत नाही. त्यामुळे अहिल्या प्रीतमवरच ओरडते आणि त्या दोघांना लवकर झोपायला सांगते. अहिल्या तिथून गेल्यावर प्रीतम पुन्हा आदित्यला विचारू लागतो की दादा सांग ना, कोण आहे ती मुलगी? पण आदित्य म्हणतो की ते मी तुला नंतर सांगेल, आता तू जा इथून. आणि मग तो प्रीतमला रूममधून बाहेर काढतो आणि त्या पारूच्या डोळ्यांकडेच पाहत बसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारू तिचे ते कानातले तिच्या आईच्या फोटोला दाखवतच त्याने सांगत असते की तुला माहिती आहे का, हे कानातले मला माझ्या धनींनी दिलेत. छान आहेत ना? आता या कानातल्यांना मी कायम माझ्या जवळच ठेवणार, म्हणजे मला असं वाटेल की माझे धनी माझ्यासोबत आहेत. आता त्यांना आणि मला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य मुद्दाम पारूला असं सांगतो की आज मला त्या डोळ्यावाल्या मुलीचा फोन आला होता, तिने मला भेटण्यासाठी बोलावले. आणि हे ऐकून पारू मात्र खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.